हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। शेकडो वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्रांचं भावी मंदिर उभं राहणार आहे। तर उद्या 22 जानेवारी वार आहे सोमवार। तर उद्या या राम मंदिरामध्ये आपल्या भगवान श्री रामांची प्राणप्रतिष्ठा या भव्य दिव्य मंदिरामध्ये होणार आहे। म्हणजेच उद्या आपल्याला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा या मंदिरामध्ये होणार असून त्यामुळे संपूर्ण देशामध्ये उत्साहाचं आणि भक्तीचं वातावरण तयार झालेलं आहे। प्रभू श्री रामांचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबामध्ये अयोध्या येथून घरोघरी निमंत्रण पत्रिका आणि अक्षदा वाटण्याचं काम हे हिंदू संघटना करत होते आणि त्यामुळे जवळजवळ सर्वच कुटुंबांच्या घरी अक्षदा रूपी निमंत्रण हे पोहोचलं सुद्धा असेल। तर 22 तारखेला संपूर्ण विश्वामध्ये दिवाळी सण हा साजरा केला जाणार आहे। 500 वर्षानंतर भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या पार पडणार आहे। भारत देशातील प्रत्येकाने घर सजवायचं आहे, मंदिर सजवायचं आहे, प्रभू श्री रामचंद्र यांचं नामस्मरण करायचं आहे आणि अयोध्येतून प्रत्येकाला निमंत्रण हे पाठवलं आहे आणि त्यामध्येच अक्षदा सुद्धा आलेल्या आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये अक्षदा सुद्धा येऊन पोहोचलेल्या आहेत। तर त्यावरचा सुद्धा मी एक डिटेल सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की तिथे जाऊन तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा। आता आपल्याला उद्याच्या दिवशी दिवाळी सर्वांना साजरी करायची आहे। पंतप्रधान मोदी यांनी सर्वांना तसं आवाहन सुद्धा केलेलं आहे। आता प्रत्येकाला सुद्धा प्रश्न पडलेला असेल की दिवाळी करायची म्हणजे नेमकं काय करायचं। तर आपल्या घरामध्ये आपल्याला दिवे लावायचे आहेत। दिवाळीमध्ये ज्याप्रमाणे आपण दिवे लावतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला दिवे लावून दिव्यांची रोषणाई करायची आहे आणि दिवे लावून आपल्याला ही दिवाळी साजरी करायची आहे। आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती जर आपल्या घरामध्ये असेल तर तिचं आपल्याला विधिवत पूजन हे उद्याच्या दिवशी करायचं आहे। त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि हनुमानांच्या मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला उद्या जायचं आहे। प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला उद्या जायचं आहे। तुमच्या आजूबाजूला प्रभू श्री रामांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही नक्की आवर्जून जा आणि त्यांचं दर्शन घ्या। तर या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्याच्या दिवशी करायच्या आहेत। आपल्याला एक दिवा सुद्धा आपल्या घरामध्ये लावायचा आहे। याला रामदिवा किंवा रामज्योत असं सुद्धा म्हटलं जातं। तर हा रामदिवा उद्या आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे। आता संध्याकाळी कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती आता घेऊयात। तर बघा श्री प्रभू रामचंद्र जे आहेत तर ते जवळजवळ 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये स्थापन होणार आहेत आणि त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही उद्या अयोध्येमध्ये होणार आहे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक अशा इच्छा आहेत। तर त्या इच्छापूर्तीसाठी आपण आता राम मंदिरामध्ये जाऊन एवढ्या लांबपर्यंत जाऊन आपण हा सोहळा सगळा पाहू शकत नाही। त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्येच उद्या प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण करायचं आहे। कोणत्याही स्वरूपामध्ये तुमच्या घरामध्ये जी मूर्ती आहे जसं की भगवान विष्णूंची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल, कुठल्याही या तिन्हीपैकी मूर्ती नसतील तर आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तर त्यांची जरी मूर्ती असेल तर ते सगळे प्रभू श्री रामचंद्रांचे स्वरूप आहेत। तर त्यांना तुम्हाला अभिषेक घालून या श्री रामचंद्रांचं तुम्हाला उद्या स्मरण करायचं आहे। आपल्या घरामध्ये आपल्याला स्मरण करायचं आहे आणि ही जरी सेवा आपण उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये केली तर ही सेवा नक्कीच प्रभू श्री रामचंद्रांपर्यंत पोहोचत असते। तर आपल्या घरामध्ये आपल्याला उद्या एक दिवा लावायचा आहे। उद्या संध्याकाळी 6 वाजता आपल्याला हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे। तुमच्या देवघरामध्ये तुम्ही दिवे लावत असता, सर्व दिवे वगैरे तुम्हाला लावून घेतल्यानंतर तुमच्या घराच्या म्हणजे तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला दिवे लावायचे आहेत। आता जो रामदिवा आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे। आता रामदिवा कसा लावायचा आहे तर पहा, पणती घ्यायची आहे। एक पणती घ्या किंवा पणती नसेल तर कोणताही दिवा घेतला तरीही चालेल। त्या दिव्यामध्ये तुम्हाला कलाव्याची वाट टाकायची आहे। कलावा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की कलावा कसा असतो, लाल पिवळ्या रंगाचा जो धागा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे, ज्याला आपण मौली रक्षासूत्र असं सुद्धा म्हणत असतो आणि पूजेमध्ये सुद्धा याला आपण वापरत असतो। तर हा
धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याची वात तुम्हाला बनवायची आहे आणि ही वात आपल्याला आपल्या दिव्यामध्ये टाकायची आहे। दिव्यामध्ये आपल्याला ही वात टाकायची आहे। दिव्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे। तूप नसेल तर तिळाचं तेल तुम्ही टाकलं तरीही चालेल आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपल्या घरातल्या मंदिरामध्ये जे आपलं देवघर आहे तर तिथे तुमच्या देवघरामध्ये हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। रोज तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जो दिवा लावता तर तो सुद्धा तुम्हाला लावायचा आहे आणि हा एक राम दिवा सुद्धा तुम्हाला लावायचा आहे। त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेट मध्ये तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हळद कुंकू टाकून आपल्याला त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे। तर तुम्हाला मस्त छान या दिव्याला फुलांनी वगैरे सजवायचं आहे। धूप अगरबत्ती लावायची आहे, ओवाळायचं आहे, त्याला अक्षता अर्पण करायचे आहेत, हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण करायचं आहे। प्रभू श्री रामचंद्रांचा तुम्हाला जप करायचा आहे। उद्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये रामरक्षा स्तोत्रमचं सुद्धा पठण करायचं आहे। दिवा लावल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला हनुमान चालिसेचं सुद्धा पठण करायचं आहे आणि या सर्व सेवा झाल्यानंतर आपल्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांच्या समोर व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला रात्रभर संपूर्णपणे जळू द्यायचा आहे। इतकी काळजी आपल्याला घ्यायची आहे। संपूर्ण रात्रभर म्हणजे मंगळवारी सकाळपर्यंत हा दिवा जळला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये त्या प्रमाणामध्ये त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल सुद्धा घालायचं आहे। तर तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा। रात्रभर हा दिवा तुम्ही जाळत ठेवा। उद्या संध्याकाळी लावल्यानंतर भगवान श्री रामचंद्र हे तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद सुद्धा आपल्या संपूर्ण कुटुंबावरती कायम टिकून राहील। या उपायाने तुम्हाला खूप चांगला असा रिझल्ट बघायला मिळेल, खूप चांगला अनुभव येईल। आपल्या घरातले जे काही दोष आहेत तर ते संपूर्णपणे दूर होतील आणि घरातलं 7 जन्मांचं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होईल। त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा। त्याबरोबरच प्रभू श्री रामचंद्रांचं आपल्याला स्मरण दिवसभर करायचं आहे। जय श्रीराम असं तुम्ही म्हणू शकता किंवा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्राचा तुमच्या मनामध्ये तुम्हाला जप करायचा आहे। हे अजिबात विसरू नका। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला सुद्धा अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।